श्रीमद भागवताची परमपावनी कथा राजा परीक्षितीला सांगत असताना एका स्कंदातून दुसऱ्या स्कंदात, दुसऱ्या स्कंदात, तिसऱ्या स्कंदात येत 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 आपण 5व्या स्कंदापर्यंत कथा बघितली. 6व्या स्कंदाचा विषय आहे अनुग्रह लीला. भगवंताचा अनुग्रह लाभल्यानंतर जीव काय परमपदाला जातो याची कथा 6व्या स्कंदावर. आणि 6व्या स्कंदाची सुरुवात अजामिळ चरित्राने केली. अज म्हणजे फसलेला, मीळ म्हणजे मासा. विषयांच्या चिखलामध्ये फसलेला जो जीव नावाचा मासा आहे त्याची सुद्धा निवृत्ती भगवंताच्या नामाने, क्षणभर नामाने घेतली तरी होती. अशी ही अजामिळाची कथा आहे. त्यांनी क्षणभर मृत्यू समयी मुलाच्या नावाच्या निमित्तानं के विना भगवंताचं नारायण म्हणून नाव घेतलं आणि त्या नारायण नामाने तो जीवनमुक्त झाला. सुखदेव राजा परीक्षितीला सांगतात, राजन, मनुष्य मात्रच नामाने मुक्त होतील असं नाही, तर मन्वंतरामध्ये अनेक अशा कथा आहेत की जे भगवंताच्या नामाने मुक्त झाले. आणि भगवंताचं नामस्मरण करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. सकलास येता आहे अधिकार करी मी उच्चार हरिचाना. पवित्र तो देह आणि पुण्यवंत जो दे अच्युत सर्व का. संत पुन्हा पुन्हा सांगतात, कीर्तनाचे नटनाचे नाशिले व्यवसायाचे प्रायश्चित्तांचे ते नामचे नाही बाबाचे ऐसे. ही नामाची शक्ती आहे आणि नामांत शक्ती जितकी अगसंवराया पाप्यात न शकती तितकी आघते कराया. पाप्यानं करायचं म्हणून ठरलं तर इतकं पाप करू शकत नाही, इतकी शक्ती नामामध्ये. आणि अजित नाम मधो भलत्या विषय सकल पाठ कवस्म करीत. परीक्षितीने विचारलं, गुरुजी
तुम्ही आत्ताच म्हणालात की माणूस उद्धरून जाईल तर जाईलच, पण पशु सुद्धा उद्धरून जातात. त्याविषयी काही मला इतिहास असेल तर तो मला सांग. शुकाचार्य म्हणतात, राजा खरोखर आश्चर्य आहे. आज कथा सुरुवात झाल्यापासून तिसरा दिवस चालू आहे. चौथा दिवस चालू. तुला ताकदूक काही नाही करायला. राजा म्हणतो, माझे सगळे वासनेचे तरंग कथेमुळे संपले. मला आता कथा ऐकण्याचीच इच्छा. एवढीच इच्छा आपण पूर्ण करा आणि मला आशीर्वाद द्या की शेवटच्या जीवनाच्या क्षणी माझ्या मुखातून भगवंताचा शुकदेवांच्या डोळ्यातून अश्रू आले. आश्चर्य आहे, गायीची धार काढेपर्यंत एका जागेवर राहणारे शुकदेव महाराज 7 दिवस पर्यंत राजा करतात. आणि सांगितली मन्वंतरांची कथा. प्रत्येक मन्वंतरात कोण इंद्र होता, कोण राजा होता, आणि अशी कथा सांगता 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 राजा, तुला एक इतिहास आठवला माझ्या वडिलांकडून ऐकलेला, तो मी तुला सांगतो. मग पशु सुद्धा नावाने मानव होणार नाहीत का? आणि म्हणून शुकदेवाने राजा परीक्षितीला गजेंद्र मोक्षाची कथा सांगायला सुरू. इंद्रद्युम्न नावाचा राजा, द्रविड देशाचा, तो एकदा आपल्या राण्यांसह लेकरांसह सगळ्या लवाजमाला घेऊन फिरत 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 राजस्थान प्रांतातल्या पुष्कर क्षेत्रात आला. तिथे घडलेली ही कथा. बरीच चाल करून त्याला पाणी मिळालं नव्हतं. आणि पाण्याच्या शोधात असता 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 एका उंच डोंगरावरून त्याने ते पुष्कर सरोवर बघितलं आणि गजेंद्राला, राजाला हाय वाटलं. सगळ्यांना तहान लागलेली होती. मनुष्य एक वेळ भूक बाजूला सारू शकेल, पण तहान नाही बाजूला सारू. आणि तहान बाजूला करता येत नाही म्हणून तर आपल्याला ब्रेक दिलेला. घसा कोरडा पडतो. आणि त्यांनी पाणी बघितलं आणि आपल्या सगळ्या कुटुंब कबिल्याला, मुलांना सांगितलं, नातवंडांना, बघा ते सरोवर, आपण तिकडे जाऊया. आणि वाऱ्यासारखी सगळी धावत सुटली हो पाण्याकरता. सरोवराजवळ आले, ते सरोवर बघितलं आणि राजाला हायसं वाटलं. राजाला हायसं वाटलं. राजा होता पण शाप झालेला होता. पण उत्शाप मिळाला. शाप काय झाला होता? तू हत्ती होशील. राजा म्हणाला, मला उत्शाप द्या ना. आणि म्हणून ऋषीने उत्शाप दिला. काय उत्शाप दिला? हत्ती जरी झाला असला तरी हत्तींचा राजा होशील. आणि म्हणून त्याचं नामाभिमान गजेंद्र असं म्हणतात. इंद्र म्हणजे सगळ्यांचा राजा. देवेंद्र, गजेंद्र, नरेंद्र हे राजे व्यक्ती नसते. आता तरी आहेत ना. तो राजा झाला, त्याच्या अनेक स्त्रिया होत्या. त्याला घेऊन आला, पाणी बघितलं आणि त्या प्रसन्न वातावरणामध्ये राजा विहार करायला लागला. ते सरोवरच तसं होतं. हेम कमल कलिका पंक्ती शोभती सरांनी, गंधलुब्ध भ्रमरही त्याच्या फिरती सरोवर परिसरा. सुंदर सुंदर सुवासिक फुलं बाजूला आहेत. कृष्ण कमळ आहे, जाई जुई मदनबाण मोतिया मोगरा काय नाही येते. चमेली उत्तम फळं आहेत, परिपक्व झालेली. आणि राजाने तो परिसर बघितला आणि उंच आकाशात उडी घेतली. आणि राजाने तितक्याच जोराने त्या सरोवरात उडी मारली.
त्याबरोबर त्या सरोवराचं पाणी आकाशात विडणाऱ्या वृक्षांच्या पानाला लागलं आणि त्या वृक्षांच्या फांद्यावर बसलेले शकुन नावाचे पक्षी उडून गेले. म्हणजे विठोबांना म्हणतात शकुन नावाचे पक्षी उडून गेले म्हणजे काय झालं तर अपशकुन झालं. साहित्य राजा फिरतोय सगळीकडे, आपल्या मुलांना नातवंडांना एकेकाला आपले सोंडेने आपल्याजवळ घेतोय, खेचतोय, पाण्यात बुडवतोय, पाण्यातून वर काढतोय. आपल्या सगळ्या स्त्रियांना पण त्यांनी जमा केले आणि असा त्याचा सरोवराचा विहार चाललेला असताना फिरता 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 त्या सरोवरामध्ये एक नकर होता, मगर. गजेंद्राचा पाय त्याला लागला आणि तो नखरचा होता. मला पाय लावतो म्हणजे हा आहे कोण, स्वतः शहाणा समजतो. त्याला अपमान वाटलं. तो शापित गंधर्व होता, काय कुठे गाताना चुकला होता म्हणून त्याला शाप दिला होता इंद्राने. पुष्कर सरोवरात जाऊन नक्र होशील, तुम्हाला विश्राम द्या ना, भगवंताचा स्पर्श होईल कळत न कळत आणि तू त्याच्यातून मुक्त होशील. आणि गंधर्व राजा फिरतोय, स्त्रिया फिरतोय, सगळे जमले आणि सगळे काठावर निघून गेले, बाजूला जाऊन गेले. राजा सोंडेनी त्यांच्या अंगावर पाणी शिंपडलं. विहारच करायचा होता त्याला, पण मज्जाव नव्हता, पाणी भरपूर होत. आणि करता 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 त्या स्त्रिया म्हणाल्या, अहो या बाहेर लवकर. गजेंद्राच्या स्त्रिया म्हणाल्या, बाहेर या लवकर, बाहेर या लवकर. तरी हा पुन्हा पुन्हा फिरतोच. आणि त्या नकराला पाय लागल्यामुळे त्या नकराने काय केलं, राजाचा गजेंद्राचा पाय आपल्या जबड्यामध्ये धरून त्याला खेचायला सुरुवात केली. जो जो ज्याच्या त्याच्या स्थानामध्ये बलिष्ठ असतो. पंचदशीतला श्लोक सांगतो, नक्र स्वस्थान मासाद्य गजेंद्रमपि कर्षति स एव प्रत्युत स्थान शूनापि परिवृत्ती. आपल्या स्थानात आहे ना तो कशालाही ओढतो, पण तो बाहेर आला तर हडकुळी कुत्री सुद्धा त्याला ओढतो. जीव जोपर्यंत आपल्या स्थानात आहे तोपर्यंत तो वाटेल ते करू शकतो आणि स्थान भ्रष्ट झाला काहीही करतो. हे या कथेचं मूळ तत्व. अशा वेळेला काय केलं राजाने, त्या सरोवरामध्ये एक कमल पुष्प होत. ते कमल पुष्प घेतलं आणि वरती स्वर्गाच्या दिशेने भगवंताला हाक मारली आणि सांगितलं, हे प्रभो, हे जगाच्या नियंत्या, हे भक्त काम कल्पद्रुमा, रुक्मिणी प्राण संजीवना, लक्ष्मी जीवना, दाव रे दाव रे दाव रे. हे गोविंद हे गोपाल हे गोविंद हे गोपाल अवधूत
भगवंताची स्तुती केली. भागवतात ती गजेंद्र स्तुती आहे. वैष्णव लोक ती संध्येसारखी म्हणतात. आणि दयाघन परमात्मा धावले हो. आणि त्या नकराने जो पाय धरलेला होता ना भगवंताचा, रक्तबंबाळ सगळं सरोवर झालेलं आहे. भगवंताने आपल्या हातातलं सुदर्शन चक्र त्या नकरावरती सोडलं. गजेंद्राचा पाय मोकळा केला आणि गजेंद्राला तेव्हा कळलं, सोडविना बंधू पाठीची बहीण, शेजेची कामीन दूर राहे. तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्रपाणी. पण तो चक्रपाणी आला, त्याने गजेंद्राचाही उद्धार केला आणि त्या नकराचाही उद्धार केला. त्याला पण सांगितलं तरी अजाणतेपणाने जरी प्रभू स्पर्श झाला तरी तुझा उद्धार होईल. म्हणून ही गजेंद्राची कथा भागवतकार तुम्हाला सांगतात. त्याचं कारण आहे की आपल्याही जीवनात अशीच गजेंद्रासारखी परिस्थिती येणार आहे. पण ती परिस्थितीवर मात करायचं असेल तर एकच करावं, भगवंताचं नामस्मरण. 6व्या स्कंदाच्या कथा या अनुग्रह लिहिल्या. आता आणि अनुग्रह कुणावरती केला ती कथा सांगताना शुकदेव म्हणतात, राजा आता तुला आणखी एक कथा अनुग्रहाची सांगतो की जो अनुग्रह झाला की जीवाचं जीवपण संपलं. भक्तांवर केलाच केला अनुग्रह, पण आयुष्यभर वैर केलं त्यांच्यावरती अनुग्रह केला. मग राजा विचारतो, परीक्षिती कोणी वैर केलं, कोणावर अनुग्रह केला? शुकदेव सांगतात, ऐक राजा, दिती आणि कश्यपांचे 2 पुत्र, एक हिरण्याक्ष आणि एक हिरण्यकशिपू. हिरण्याक्षाच्या वधाचा बदला घेण्याकरता हिरण्यकश्यपू निघाला. कुठे निघाला? तपश्चर्या करायला निघाला. मी परवाच बोललोय, तपश्चर्या करावी तर त्याच लोकांनी करावी, रियाज करावा तर त्याच लोकांनी करावा, दाद द्यावी तर त्याच लोकांनी करावी. आम्ही हेमटे खेमटे दाद नाही चांगले देऊ शकतो. त्यात मराठी, त्यात महाराष्ट्रीयन, त्यात पुण्यातला, त्यात सदाशिव पेठेतला, त्यात एकारांत कोकणस्थ, तो चांगलं म्हणणारच नाही हो. हे मी स्वतः कोकणस्थ असून आपल्याशी बोलतो आहे त्यात. आणि त्यांनी तपश्चर्या केली हो. हिमालयाच्या कुशीत जाऊन एक सकाळी जायचा, तपश्चर्या करता जायचा, संध्याकाळ झाली की परत यायचं. अशी किती वर्ष तपश्चर्या केली? भागवतकार सांगतात 12,000 वर्ष तपश्चर्या. एका बाळावर अन्न नाही, पाणी नाही, काही नाही. हिरण्याक्षाची पत्नी एक दिवस जवळ आली आणि म्हणाली, आज लवकर कसे आलात तुम्ही? तपश्चर्या लवकर संपली का? आज भागवत लवकर सुटलं का? लवकर कसे आलात? नाही म्हणे, मला अपशकुन झालं. अपशकुन? आणि तुम्हाला? हो, अपशकुन झालं. काय झालं अपशकुन? मी तपश्चर्येचा मंत्र म्हणायला लागलो आणि समोरच्या एका त्या गुहेतल्या कोनाड्यामध्ये एक तोता बसला, पोपट बसला. मी म्हणायला लागलो की तो म्हणायचा, नारायण 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 नारायण. काय म्हणायचा? नारायण नारायण नारायण. ती पुन्हा पुन्हा विचारायची का? या निमित्तानं तरी या दुष्टाच्या मुखातून देवाचं नाव येईल. दिवसभर तिने तेच विचारलं, नारायण नारायण. अनेक दिवस तेच विचारलं. एक दिवस दोघेही रात्री आपल्या शयन मंदिरात असताना तिने पुन्हा विचारलं. काय म्हणत होता तो तोता? नारायण नारायण नारायण. आणि असं असताना तिच्या उदरी गर्भ राहिला.
आणि तिचं नाव कयाधू असं होतं. हिरण्यकश्यपूची पत्नी. आणि तो गर्भ राहिलेला असताना गर्भ 9 मास पूर्ण झाले आणि तो जन्माला जो आला तो भगवत भक्त म्हणूनच आला. मोरोपंतांनी वर्णन केलं, त्याचं नाव प्रल्हाद असं ठेवलेलं होतं. काय सुंदर आर्या मोरोपंतांनी लिहिले बघा. कनक कश्यपूचे पोटी जन्मे प्रल्हाद भागवती पहिला, जेणेन चित्रगुप्ता टाक लावू दिला, टाक आपुल्या वहिला. चित्रगुप्ताला लिहायलाच काही जागा ठेवती. आज इतकी यांनी नामात सत्कर्म केलेली होती. म्हणून माझे समर्थ सांगतात पुन्हा पुन्हा, सत्कर्म योगे वय घालवावे सर्वामुखी मंगलम भगवान विष्णू. प्रल्हादाचा जन्म झाला, त्याचं नाव प्रल्हाद असं ठेवलं. तो 2 वर्षाचा झाला. राजाने एकदा हिरण्यकश्यपूने एकदा त्याला आपल्या मांडीवर घेतलं आणि विचारलं, बाळा तुला काय व्हायला आवडेल, काय व्हायला आवडेल? तर मला भगवान व्हायला आवडेल. रागाला मी दैत्य असताना माझं पोरग माझ्या पोटी जन्माला येऊन भगवान व्हायला आवडेल असं म्हणतो. टाकून दिला बाजूला त्याला. हे काय केलं तुम्ही, मुलाला असं करतात का तुम्ही? तो म्हणतो मला नारायण व्हायला आवडेल, माझा शत्रू व्हायला आवडेल. आस्तरीतला निखारा याला वेळेच विजवायला पाहिजे, नाही तर हा आपल्याला ताप दे. काय करायचं? दूताला बोलवलं. ती म्हणाली त्याला चांगलं शिक्षण द्या ना म्हणून. तो नाही असं करायचं, आईच ती. मग त्याला शिकवायला 2 शिक्षक बोलवले. भागवतात त्यांची नाव आहे, एक षंड आणि दुसरा अमरुक. षंडाला काही येत नाही आणि अकर्माजवळ कोणतंच चांगलं कर्म नसतं, असे शिक्षक. आणि अशा शिक्षकांच्या हाताखाली राहून काय विद्यार्थी तयार होत असतील तुमचं तुम्ही. एक दिवस हिरण्यकश्यपूने त्यांना बोलवलं. काय हो, काय शिकवलं त्याला? ते म्हणे आम्ही शिकवतो, पण हाच आम्हाला शिकवतो. तुमच्या बरोबर राजवाड्यातली मुलं जी येतात ना, त्यांना आम्ही शिकवायला लागलो की हा सांगत असतो, गड्यातलो घ्या हरीच्या नामा, कशाला शिकता हो नामा. काय उपयोग आहे त्याचा? ही पोट भरण्याची विद्या आहे, म्हणून हे सद्विद्या. मी तुम्हाला राजविद्या शिकवतो. राजविद्या राजवीर्य पवित्रम इदमुत्तमम. प्रत्यक्ष अनुभवाला येणारी विद्या शिकवतो. यानंतर माझ्या सगळ्यांना जमा करायचं, एक दगड मांडायचा, त्याची पूजा करायची. अरे हे काय करतोस? अरे हा माझा श्री हरी आहे, नारायण. मग म्हणा तुम्ही नारायण नारायण जय गोविंद, नारायण नारायण जय गोविंद, नारायण नारायण जय गोविंद, हरे नारायण नारायण जय गोविंद. असंच सारखं मंदिर बांधले की घरात. हे भजन कसली करतात? भजन कसली करतात? त्याला प्रवृत्त करण्याकरता हा असा आवरला जायचा नाही. म्हणून दूताला बोलवलं आणि सांगितलं याला ठार मारा. राज्यकर्त्याला आपल्या घरात सुद्धा आपला प्रतिस्पर्धी निर्माण झाला तर तो खपवत नाही. आज सुद्धा परिस्थिती अशीच आहे. म्हणून विमान पडल्यानंतर पहिल्यांदा चाव्याच शोधायला जातात. शोधण्यास अधिक सांगणे न लागले. ठार मारा या. म्हणून त्याला नेला. कुठे नेला? दूर पर्वतावरती. पण ज्याचा सखा आली त्यावरी विश्वकृपा. तो मेला नाही. नाही मेला. देवतारी त्याला कोण मारी?
महापुरे झाडे जाती पण तेथे गवारे जायचे. ऐरावती रत्नतोड त्याचा अंकुशाची वा. लहानपण देगाव देवा मुंगी साखरे नाही मेला. ते परत आले तो हा त्यांच्या मागणं आला. ते म्हणाले अहो मेला असं आम्हाला वाटलं म्हणून आम्ही परत आलो. सरकारी कर्मचारी ते काम हो न हो. हा कसा परत आला? पण तो आला तो नुसताच नाही आला. ते सांगायला लागले. पुन्हा सांगितलं त्यांनी हिरण्यकश्यपूने न मरे यास्तवनेला पर्वत शिखरासी लोटीला खोली परितो निर्भय चित्ते वाहे नारायणासी लाखो. मेला नाही परत. पण तो परत जाताना आपल्या बापाला म्हणाला. बाप काय म्हणाला? न मरे. आणि प्रल्हाद बापाला सांगतोय न मरे. अरे थोडा वाकलास तर तुझ्या करता हा परमात्मा माझा श्रीहरी किती दया करेल सांगतोय. ऐकेल तो दैत्य. ऐकेल तो दैत्य. राजवाड्यात आला आणि हिरण्यकश्यपू एक दिवस म्हणाला काय रे ज्याचं नामस्मरण अखंड करतोस तो तुझा नारायण आहे कुठे? प्रल्हाद म्हणाला राज्यकर्ते लोक काहीतरी चांगला प्रश्न विचारतील असं मला वाटलं पण माझी निराशा झाली. काय काय विचारायचं तुला? आहे कुठे नारायण? प्रल्हाद म्हणाला नाही कुठे सांगा. प्रल्हाद म्हणाला नाही कुठे सांगा म्हणजे आहे कुठे ते सांगतो. भूजल तेज समीर अरे स्थिरचर व्यापुनी अवघा तो जगदात्मा दशांगुले उरला. पुन्हा पुन्हा सांगतोय तुला कळत नाही. राग आला त्याने. मग या खांबात आहे सगळीकडे आहे म्हटल्यानंतर खांबात आहे हे वेगळं सांगायला लागतं का? तुम्ही सुशिक्षित ना. तुम्हाला कळलं नाही मी काय म्हणून त्यांनी काय केलं? हातात गदा घेतली हिरण्यकश्यपूने आणि घर 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 फेऱ्या मारायला सुरुवात केली. आणि तो जसा घर 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 फिरत होता तसा आतून गुरुगुरु गुरुगुरु आवाज होता. ते विठोबाट्टा म्हणाले गुरुगुरु गुरुगुरु का आवाज येत होता? थांबा जरा म्हणून अजून व्हायचंय का? थांबा गुरुजरा थांबा थोडं. ऑपरेशन पूर्ण व्हायचंय अजून. विठोबांनी उत्तर दिलं परम पद विदत्तेही नैव सद्वंश जन्म मतिरपि नवयो वाक् सद्गुरु किंतु एकः इति कथयितुमीशं संस्कृती स्तंभ मध्ये गुरु 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 शब्दम या रविनाविलास. तो गुरुगुरु आवाज करत आला आणि भक्ता करता येताना गुरुगुरु आवाज का केला? कारण भगवान कुरकुरत येत नाही म्हणून. त्यांनी लाथ मारतात क्षणी स्तंभ फुटला आणि भगवंताची स्वारी प्रगट झाली. पण त्यांनी वर मागून घेतले त्याकडून. आत नको बाहेर नको वर नको खाली शस्त्र नको अस्त्राने नको माणसाकडून नको पशुकडून नको दिवसा नको रात्री नको. हो 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 सगळं म्हटलं. त्याला वाटलं जितंबया आणि भगवान प्रगट झाले. त्यांनी त्या हिरण्यकश्यपूला आता पुढे वाढवलं. हिरण्यकश्यपूला आपल्या पायावर घेतलं आणि आपल्या नखाने कारण शस्त्र नको असतं आत नको बाहेर नको म्हणून कुंभार ठेवलं. दिवसा नको रात्री नको म्हणून संध्याकाळी फाडायला सुरुवात. प्रल्हाद जवळ आला आणि विचारतो भगवान हे काय करते? झालं ना ऑपरेशन? काम झालं ना? नाही नाही एक रत्न आत तुझ्यासारखं होतं ते मला मिळालं. आता दुसरं रत्न आत लपलंय की काय ते काय भगवंताची दृष्टी तरी आहे भक्तांकडे. संवादयालु शरणम. आता प्रल्हादा मी तुझ्या करता काय करू? प्रल्हादा मी तुझ्या करता काय करू? तेव्हा काही करू ना. काही करू ना. तुमच्या चरणाचा स्पर्श ज्याला झालाय
याला मुक्ती ही कायमच मिळते. मी असं नाही म्हणत याला मुक्त करा म्हणून. पुढचा जन्म याला जरी लाभला ना तरी याला तुमचं अनुसंधान लागेल अशी व्यवस्था याचं खलत्व जाणून. आणि प्रल्हादाने प्रार्थना केली, स्वस्त्यस्तु विश्वस्य खल प्रसीदता ध्यायन्तु भूतानि शिवोपदीयता मनश्च भद्रं भजता अदोक्षजे आवेशतान्नो मतिरैक्य हेतुकै. हे जसं त्या 8 वर्षाच्या मुलांनी मागणं मागितलं ना तसंच आमच्या ज्ञानेश्वर माऊलीने भगवंताजवळ पसायदान मागताना म्हणाले, जे खळांची व्यक्ती त्या सत्कर्मी रूपीवा भूतां परस्परे सज्जनस्तु हृदयं नवनीतं. हिरण्यकश्यपूचा भगवंताने उद्धार केला. मग राजा मला सांग, प्रेम जर त्याच्यावर केलं तर नाही करे आपला उद्धार करणार? इतका दयाळू कृपाळू स्नेह पात्र तरी संकटी साधकाचा पुढावा प्रभाते रामचंद्र. ही हिरण्यकश्यपूची प्रल्हादाची कथा सांगितली. नंतर नारदांनी प्रल्हादाला उपदेश केला, गृहस्थ धर्म सांगितला, ब्रह्मचर्य आश्रमाचे कर्तव्य सांगितले, गृहस्थाची कर्तव्य सांगितली, वानप्रस्थाची कर्तव्य सांगितली, संन्यासाची कर्तव्य सांगितली. असा दिव्य नारदांचा उपदेश केला. आणि नारद म्हणाले, तुला खरं सांगू का, हा उपदेश मी तुला आईच्याच पोटात असताना केला होता. ते म्हणाले, कोणचा? आता विस्मृती झाली बाहेर आल्यावर. तर नारद म्हणाले, या सगळ्या उपदेशाचं सार एकच आहे, नारायण नारायण भज गोविंदारे. म्हणा, नारायण चरित्र सांगितलं. राजा ऐके नाही एवढं चरित्र. शुकदेवांच्या डोळ्यातून कायम अश्रू झाला. का? राजाचं कौतुक किती करू आणि भगवंताची कथा ऐकत असताना ज्याच्या डोळ्यात अश्रू येणार नाहीत ना तो भक्तच नाही. आशीर्वाद मागितला, काय देऊ? प्रल्हाद म्हणतो, तुम्ही प्रसन्न झाल्यानंतर जो तुमच्याकडे काही मागतो ना तो तुमचा भक्त नसून भक्तीचा उत्तम व्यापारी आहे. यस्य आशीष आशा असते नस भक्त्या समयमणी. म्हणून देव प्रसन्न झाल्यानंतर एकच सांगावं, तुझा विसर रमा, मला तुझा विसर होऊ नये. यदा तथा सदैव कृष्ण सत्कथा मया सदैव गीयतां तथा कृपानिधी. प्रमाणी अष्टकं जपत्य तिष्ठय पुमान भवेत भवेत सुनंदने भवेत भवेत. ती भक्ती सगळ्यांच्या अंतःकरणात निर्माण. प्रल्हादाचं चरित्र सांगितलं. आणि प्रल्हादाच्याच वंशात जन्माला आलेला राजा बली हा उन्मत्त झाला. का? त्याला सत्ता मिळाली. त्यांनी देवांवरती साम्राज्य लढवलं. आणि बलीचा आणि देवाचा खूप संग्राम झाला. भागवतात इंद्राने वज्र टाकलं पण त्याचा काही उपयोग झाला. त्याचा काही उपयोग झाला. ते वज्र एका तपस्वी ऋषीच्या हाडापासून निर्माण. त्याला भृगु ऋषी असं म्हणतात. हाडापासून निर्माण केलं. ते टाकलं पण काही उपयोग झाला नाही. आणि त्याचा तो आवेश आवरण्याकरता कश्यपांची पत्नी आदिती रडायला लागली. कश्यप म्हणाले, का रडतेस? असं चाललेलं आहे आणि असा पुत्र माझ्या पोटी जन्माला यावा की तो बलीचा मस्ती उरवेल, जिरवेल. कश्यप म्हणाले, सेतू चांगला आहे
पण तुला एक व्रत सांगतो, ते व्रत म्हणजे भागवतातलं प्रयोग व्रत आहे. केवळ गाईच्या दुधावरती 1 महिना राहायचं. भगवान श्री हरीची सकाळ संध्याकाळ षोडशोपचार पूजा करायची. तेच दूध प्रसाद म्हणून घ्यायचं आणि तेवढ्यावर गुजराण करायचं आणि अखंड भगवंताचं ध्यान करायचं. करशील करेल. तिने ते दिव्य व्रत केलं, त्याला पयोव्रत असं म्हणतात. आणि त्याचा परिणाम म्हणून तिच्या पोटी भाद्रपद शुद्ध द्वादशीला भगवंताने अवतार घेतला आणि त्या अवताराचं नाव होतं वामन अवतार. ते प्रगटन जे झाले ना ते 5 वर्ष झाले. भस्माचे त्रिपुंड लावले, वैष्णवी तिलक लावलाय, जटा मानेवरती उलटाय, नासिकाग्र, सापेकळी नाक आहे, डोळ्यात तेज आहे, अजनदंड कमंडलू मेखला, कमरेला मेखला बांधले, मृगाजन बांधलेला आहे, कमरेला लंगोटी बांधली आहे, हातात दंड आहे, एका हातात कमंडलू आहे, पायात खडावा आहे. आणि ते बलीच्या दारातून उभे राहिले. बलीचा यज्ञ चालला होता. बलीच्या दारातून उभे राहिल्यानंतर बघितलं, बळी आला, स्वागताला स्वागत केलं. बळीचे उपाध्याय होते, ते म्हणाले हा परमात्मा आहे, ईश ते भगवान सत, तुझा गर्भ हरण करायला आलाय, नीट बोल, जबाबदारीने बोल, उद्धटासारखा वागू नको, तुला सवय आहे की आम्ही पचवतो, दक्षिणा मिळायची असतं म्हणजे, तुला सवय नाही. आले तिथे आणि बलीने विचारलं काय देऊ, काय देऊ, जमीन देऊ, पैसा देऊ, अडका देऊ, काय देऊ, राज्य देऊ. वामन म्हणाले मला यातलं काहीच नको, प्रभू कृपेनं मला सगळं मिळालं. नाही, माझ्याकडून आल्यानंतर कोणी विन्मुखात गेलेला नाहीये. तू मागणं काहीतरी, मी देतो, माग माग माग. अरे मला बरं वाटेल, माझ्या मोठेपणाला कलंक लागणार नाही म्हणून तरी माग. शेवटी काय मागितलं, वामनाने काय मागितलं, ते गेले कसे, बटू बटू वामन म्हणून, लुटू लुटू जा मुनी बळीची या यागा, पुटू पुटू वाक्ये म्हणून मागितली 3 पाऊले जागा. 3 वेळेला टुटू शब्द आलेला, युट्यूब नाही. बटू बटू वामन, लुटू लुटू जाऊन बळीची या, आणि पुटू पुटू वाक्य बोल. आता काय मागणार, हे त्याचे गुरु, बलीचे गुरु शुक्राचार्य यांना कळलं. आणि हा राजा आता काहीही देऊन बसेल, सगळंही देईल म्हणून त्याने काय केलं, राजाने हातात झारी घेतली होती, त्या झारीच्या तोटीत एक छिद्र होतं, तिथे आत गेले आणि त्या छिद्रात एक गर्भ घातला, आत बसला. वास्तविक देणारा तो, घेणारे हे, याचं काही नडलं. पण असं 2 चांगल्या माणसांच्या कामामध्ये जे मध्ये येतात त्यांना झारीतले शुक्राचार्य असं म्हणतात. बली वारायला हात केला पुढे, पृथ्वी दान दे के, पण चांगली भूमी दान देणारा होता तो. गवताची काडी सुद्धा जिथे उगवत नाही अशी जमीन विनोबाना लोकांनी भूदानात दिली की नाही. इथं सुजलाम सुफलाम भूमी, हातावर उदक सोडलं तर ते पाणी पडू नये म्हणून या झारीतल्या शुक्राचार्यांनी काय केलं, तो दर्भ बाहेर काढला. तो बाहेर जो काढला तो वामनाने आत ढकलला आणि तेव्हापासून त्यांचा एक डोळा फुटला, रक्त व्हायला लागलं. तेव्हापासून अशा 2 चांगल्या माणसांच्या कामामध्ये असे जे येतात त्यांना एकाक्ष असं म्हणतात.
संकल्प केला, जमीन दान दिली. आणि भगवंत देव केवढा मोठा आहे, काय देवाशी आपण स्पर्धा करू शकतो. पहिला पाऊल जर उचललं, पहिलं पाऊल, तो सगळा मृत्यूलोक भगवंताने काबीज केला. भागवतात सुंदर वर्णन आहे. वेळ कमी असल्यामुळे मी ते आपल्याला आपल्यापुढे मांडू शकत नाही. माझा नाईलाज आहे, माफ करा मला. पुन्हा केव्हा आलो तर सांगेन. म्हणजे तुम्ही म्हणा बुवा पुढचेही 16 भांडे टाकून आत्ताच जातो. देवाची कथा सांगायला मला कधीच लाज वाटत नाही आणि कधीच श्रम. पहिल्या पायाने मृत्यूलोक सगळा काबीज केला. दुसरा पाय स्वर्गलोक काबीज केला, देव काबीज केला. बळीने ओळखला हा सामान्य नाही, हा दिसतोय साधं बोलणारा, पण महात्मा दिसतोय, महात्मा दिसतोय. आणि तिसरं पाऊल कुठे ठेवू विचारलं, बळीने ओळखलं. ते भगवान साक्षात आपलं मस्तक त्याच्या पुढे दिलं आणि सांगितलं महाराज आता इथे ठेवा. तुमच्या पादरजानं जीवन कृतार्थ होत. कृपा करा माझ्यावरती, माझं अज्ञान जाऊन देत सगळं. बलीवरती भगवंताने कृपा केली आणि भगवान म्हणाले मी तुला आता एक वर देतो. प्रल्हाद आले, देवा आपण त्याला मुक्त केलं, पण तो आता पाताळात राहणार. भगवान म्हणाले काळजी करू नको, त्याच्या रक्षणाकरता मी कायम त्याचा द्वारपाल म्हणून. देवाने एकदा आपल्यावर कृपा करायची ठरवली, कशी करेल, कशी करायची म्हणून आहे ती तुम्ही देवाचे. ऐसे वर्तने निश्चयाचे, येण्याचे विचारे उद्वेगाचे. बलीचा उद्धार झाला, भगवान पाताळात राहिले. हरिश्चंद्राची कथा पुढे जाते. स्वप्नात दिलेलं दान स्वप्नात खरं करण्याकरता भगवंतानी परीक्षा घेतली आणि हरिश्चंद्र, तारामती आणि त्यांचा मुलगा तिघेही त्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण झाले. भगवंताने हरिश्चंद्रावर कृपा केली आणि असा सर्वांवर कृपा करणारा सुखदेव सांगतात, राजा परीक्षिती तू आपल्या अंतःकरणात ठेव, तुला धन्यताच प्राप्त. काळजी करू. आणि म्हणून आपल्या शिष्याची उत्तम काळजी असणारे सुखदेव राजाला आता भगवंताचं चरित्र पुढे ऐकवणार आहे कृष्णाचं, पण राजाच्या मनात कोणताही विकल्प निर्माण होऊ नये म्हणून मर्यादा पुरुषोत्तम श्री रामांचं चरित्र ऐकवायला सुरुवात करतात. नवाला 5 मिनिटं कमी, नवाला 5 मिनिटं कमी, नवाला 5 मिनिट खूप वेळ. आज थोडस रामकथा सांगतो, उद्या काय आपल्याला कृष्णचरित्रात आनंदच आहे. सगळा आनंदाचे डोही आनंद करेल. इक्ष्वाकू वंशामध्ये आज रघु आज दशरथ, त्या दशरथाला 3 राण्या होत्या. अयोध्ये नगरीत राज्य करत होता. त्या नगरीच्या विशाल सुंदर, त्या नगरीच्या विशालतेवर उभ्या राहिल्या वास्तू सुंदर. मधुनी धावती मार्ग समांतर, रथबाजी गज पथिक चालती. मधुनी त्यांच्या किती, अयोध्या मनोनिर्मित. रस्ता रुंदीकरणाकरता घरं हटवायला लागत नव्हती, अशी ती नगरी होती. ते सगळं आपलं वैभव. राजा दशरथ होता, त्याला 3 राण्या होत्या. एक कौशल्या, कैकेयी आणि तिसरी सुमित्रा. आणि 300 राण्या होत्या, पण राजाला अपत्य नव्हतं. राजाला अपत्य नव्हतं. वसिष्ठाने एक दिवस बघितलं, राजा खिन्न दिसतोय. अरे वनात जा, शिकार कर, शर्मा हलके होतील. राजा वनात गेला, शिकारीला बसला एका झाडावरती उंच बसून जाऊन
आणि रात्री 12च्या 12:30च्या सुमारास एका सरोवरात पाणी भरायला आपल्या आई वडिलांना पाणी द्यायला आपल्या आई वडिलांना काशी यात्रेला निघून जाऊन घेऊन जाणारा श्रवण नावाच्या ब्राह्मणाचा मुलगा श्रावण बाळ तो पाणी घ्यायला आला. पाणी घेताना बुडबुडू आवाज आला. ज्याने लक्षवेधी बाण सोडला. अयो राजाच्या हातातून सुटलेल्या बाणानं श्रावणाची छाती फुटली आणि आई म्हणून ओरडला. दशरथ राजा खाली आला. मानवी आवाज आहे. मानवी आवाज आहे. कोण आहे बघायला गेला. तो हे श्रावण नावाचा मुलगा. तो बाण हातात धरले. राजा रडायला लागला. पूर्वी आपल्याला कविता होती. त्या ब्राह्मण पुत्रा बघुनी शोकाकुल झाला निर्मणी आसवे आणुनी नयनी तो वदला मी अंत तुझ्या नाशाला मी पापी कारण मग कळवळूनी नृपास बोले बाळ कशी तुम्ही साधली वेळ मग म्हातारे माय बापता नेले तर खाली मी काशी यात्रेला माझ्या वडिलांना घेऊन चाललोय आणि ते आता तिथे झाडाखाली बसले कावडीत बसले. मी पाणी आणायला आलो आणि तुमचा बाण माझ्या छातीला लागला. आता एकच कृपा करा माझ्यावरती राजे. माझ्या आई वडिलांना पाणी दे. राजाने श्रावण बाळाच्या छातीतला बाण काढला. जालंकर हो त्यांना तहान लागली. मात्र पितृ म्हणतो राजा जवळ गेला आणि पाला पाचोळा त्याच्या पायाने वाजते. तेव्हा आई म्हणाली श्रावणा इतक्या मध्यरात्री आम्ही तुझ्याकडे पाणी मागितलं म्हणून रागावलास का? परत नाही बाबा नाही. काय बोलणार मी तुमच्या मुलाचा घात केलेला आहे म्हणून. राजा जवळ गेला. ते पाणी घ्या. आवाजावरून ओळखला हा आपला मुलगा. नको आम्हाला पाणी. तू कोणच ते सांग. काय झालं ते सांग. राजाने सगळा वृत्तांत सांगितला आणि त्या आई बापाने वृद्धाई बापाने अंध वृद्धाई बापाने राजाला शाप दिला प्राणांतकाली मग त्या नरेशा तू पुत्र पुत्र करिता मरशी नाही. आम्ही जसे आमच्या मुलाच्या नावाने प्राण सोडतोय तसा एक दिवस तूही तुझ्या मुलाचं नाव घेत घेत तुला शेवट होईल भक्ती येईल. वसिष्ठांकडे आला. असं घडलं. वसिष्ठ म्हणाले राजा अरे शापात सुद्धा त्यांनी वर दिला ना तुला. कारण पहिल्या दिवसापासून सांगतोय आपत्तीला संपत्ती मानायला शिकवतो त्याला सद्गुरू असं. पण कुणाचे तरी पाय धरावेत आपण आयुष्यात. भलत्यांचे पाय धरून त्यांच्या पायाने फरफडत जाण्यापेक्षा ज्यांचे पाय घट्ट आहेत त्यांचे पाय. वसिष्ठ म्हणाले अरे या शापातच वर आहे म्हणजे तुला मुलगे होणार. मग आता काय कर. एक यज्ञ कर. राजाने एक यज्ञ केला. त्या यज्ञाला विभांडक ऋषींचा मुलगा ऋष्यशृंग याला बोलवलं. यज्ञ संपन्न झाला आणि नंतर राजाने पुत्र कामेष्टी यज्ञ केला आणि त्या यज्ञातून यज्ञ नारायण प्रगट झाले आणि दशरथाला नारायण पायस पात्र हातात घेऊन सांगतात दशरथ पायसदान पायसदान दशरथ झालं
सांगू, हा गुरुप्रसाद आहे त्यांना. माडगुळकरांची आई माड तालुक्यात राहणारी गोंदवलेला नेहमी येत असे. महाराजांना नमस्कार करायचे, अखंड रामनाम जपायचे. हो, महाराज एकदा तिला म्हणाले, माय तू रामनाम अखंड जप, तुझ्या पोटी वाल्मिकी जन्म. आणि गडावर गेलेले असताना श्रीधर स्वामींनी बोलवून घेऊन माडगुळकरांना सांगितलं, तुमची जीभ दाखवा. आणि श्रीधर स्वामींनी त्यांच्या जिभेवरती मोर पिसाने मधात ते बुडवून श्रीराम जय राम जय जय राम तारक म्हणतो. काय संतांची कृपा असते, काय संतांची. करील ते काय न हे महाराज, परिपाहे बीज शुद्ध. यथावकाश राण्या प्रसूत झाल्या. चैत्र मास त्यात शुद्ध नवमी ही तिथी. गंधयुक्त तरीही वाट, उष्णते किती. बऱ्या पुढे जात आहे, मी जबाबदार नाही, मागं करून ठेव. एक भाग कौशल्यला दिला, एक कैकेयीला दिला, एक सुमित्रेला दिला. आणि त्या पायस पात्रात जे राहिलेलं पायस होत ना, ते ही सुमित्रे. कौशल्याच्या पोटी मुलगा जन्माला आला. वसिष्ठांनी सांगितलं, याचं नाव राम असं. रमवी जनासे म्हणून नाम राम असे नाम ज्येष्ठ पुत्र. कैकेयीच्या पोटी मुलगा जन्माला आला, त्याचं नाव भरत असे. सुमित्रेच्या पोटी 2 मुलगे जन्माला आले, एकाचं नाव लक्ष्मण असं ठेवलं आणि एकाचं नाव शत्रुघ्न असं ठेवलं. दिसामासानं मुलं लहानाची मोठी होती. एक दिवस इंद्रनील मण्यांच्या प्रासादामध्ये दशरथ महाराज, कौशल्या माता, कैकेयी माता, सुमित्रा माता बसलेली असताना भगवान धावत 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 आले. नावदेव घातलं होतं, नटवलं होतं देवाला, सगळे अलंकार घातले होते. आणि भगवान चालायला लागले त्या राजप्रसादातून. कसे चालत होते हो, तुलसीदासजी म्हणाले, मी बघायला गेलो. लोक म्हणाले, एवढी गर्दी होती, तुम्हाला कुठे जागा मिळाली? माझी जागा रिझर्व असते कायम देवाला. कुठे जागा मिळाली? मला कौशल्याच्या डोळ्यात जागा मिळाली. कसे दिसते देव? ठुमक कसे चालले? ठुमकत चालले.
म्हणजे त्या चालण्यामध्ये एक लय आहे आणि एक स्वर, आणि त्या पैंजणांचा आवाज सगळ्यांना ऐकायला जातोय. इतक्या दक्षतेनं देव नाचवतो. तुम्हाला नाचवतो तो वेगळा, आणि आपण नाचतो तो वेगळा. राम मोठे व्हायला लागले, 5 वर्षांचे 6 वर्षांचे झाले. यज्ञोपवीत संस्कार झाला 40 मुलांचा. वसिष्ठांकडे अध्ययनाला पाठवले. अध्ययन पूर्ण झालं. एवढ्या दिवसात कसं लगेच पूर्ण झालं? आत्ता पाठवले, आत्ताच कसं पूर्ण झालं? ते राम होते म्हणून पूर्ण झालं. हेच त्याचं उत्तर. आणि एक दिवस विश्वामित्रांची स्वारी राजा दशरथाकडे आली. दशरथाने स्वागत केलं आणि विचारलं, काय करू मी आपलं? करशील? मी सांगतो. ज्येष्ठ तुझा पुत्र मला देवी दशरथा, राग कुठलाय म्हणजे वसंत आहे. भगवा ब्रिज देखने भगवे में पिले हरे चलत भगवा ब्रिज देखने. प्रभू संगीत प्रिय आहे. आणि हे एवढे भीष्म इथे बसलेले नाही असतात. ते म्हणतील बुवाना आम्हाला काही इच्छा नाही, काम पाहिजे, नाही पाहिजे, नाही पाहिजे. आणि आपल्याला जे जे करायचं काम पाहिजे. सियावल रामचंद्र की जय. तुझा मोठा मुलगा येतोच. दशरथ राजा म्हणाला, मला द्या. कशा करता तुम्हाला पाहिजे? यज्ञ रक्षणार्थ. तोची सर्वता. यज्ञाचं रक्षण करायचंय. राक्षस विघ्न आणतात. दशरथ म्हणाला, मी येतो. विश्वामित्र म्हणाले, धर्म कार्य तरुणांनीच करायचं असतं, म्हाताऱ्यांनी नाही. म्हणून तरुणांची संघटना बांधायची असते. म्हाताऱ्यांनी आपलं बसून मार्गदर्शन करायचं. विचारला तर सल्ला द्यायचा असतो. सल्ला देऊन तरुणांना गार करायचं नसतं. विश्वामित्रांबरोबर गेले आणि बघितलं हो, खरं दूषण त्या यज्ञामध्ये नको नको ते अत्याचार. यज्ञ संस्था बंद पाडणं हाच राक्षसांचा मोठा आवडता होता. ती त्राटिका आली. तिने रामाला बघितलं, आहा काय सुंदर मुलगा आहे. हो, विश्वामित्र म्हणाले, मार, ठार मार, भांड सोड. तो म्हणाला, स्त्री अवध्य असते. आता असला विचार करायचा नाही. आततायांच्या बाबतीत, अतिरेक्यांच्या बाबतीत असले विचार करायचे नसतात, तर संपवायचेच असतात. त्राटिकेचा वध झाला, खरं दुसऱ्यांचा वध झाला. विश्वामित्रांचा यज्ञ सिद्ध झाला म्हणून त्या भूमीला सिद्धभूमी असं म्हणतात. आणि एक दिवस रामांच्या हातात एक पत्र कुठून आलं? मिथिलेहून आलं. कोणी पाठवलं? दशरथ आपल्या जनक राजाने. काय लिहिलं होतं? रामाने वाचलं नाही. विश्वामित्रांच्या पायावर. याला म्हणतात सशिष्य. याला म्हणतात शिष्य. म्हणजे आमचे शिष्य म्हणतात आमच्या गुरुला काही कळत नाही, याला सोडून सांगतो. मला राहायचंय त्याच्याबरोबर. तेच पत्र वाचतात, तेच उत्तर देतात. काय लिहिलं होतं त्याच्यात? कुंकुम
विश्वामित्रासी धाडिले पत्र यावे विवाह समरी करुणी मजलाच आज कृतकृत्य रामाचं लग्न आहे ना तो नाही का मला बुद्धी महाराज असं म्हटलंय जनक राजा मग चला जाऊया राम लक्ष्मण आणि विश्वामित्र निघाले तो जाता जाता एक उजाड आश्रम लागला रामांनी विचारला हा कोणाचा आश्रम आहे हा गौतम ऋषींचा आश्रम आहे हो मग असा उजाड का विश्वामित्राने गौतमांची धर्मपत्नी अहल्या तिला इंद्राने गौतमांचं रूप घेऊन तिच्या जो गैरफायदा घेतला ती कथा सांगितली आणि गौतमांनी वर दिला ज्या वेळेला तू रामाच्या पायाला लागशील त्यावेळेला या योनीतून मुक्त होशील ती वाट बघत होती रामांची आणि राम आले म्हटल्यानंतर ती रामाला हात जोडून बोलायला लागली रामा शरणी तुझ्या लागले आज मी शाप मुक्त झाले रामा चरणी तुझ्या लागले आज मी शाप मुक्त झाले मला शाप संपला तुमच्या चरणाला लागले ती चरणाला लागली रामाने तिला पाय लावलेला नाही आपल्या रामायणातल्या काही बऱ्याच अशा खुल्या समजुती आहेत आपण नीट रामायण बघत समर्थ सुद्धा काय म्हणाले अहल्या शिला राघवे मुक्त केली ती पदी लागता दिव्य हो तिचं शील भ्रष्ट झालं होतं त्या शिलाला तिने रामांच्या पायावर ठेवलं आणि मुक्त झालं कथेतला गोड अर्थ सुद्धा घ्यायला नाहीतर ती कथा रडकथा होती गेले स्वयंवर मंडपात जनक राजा स्वागताला आला शतानंद नावाचा त्याचा पुरोहित होता गौतमांचा आणि अहिल्याचा मुलगा त्याने रामांचं स्वागत केलं दशरथाने आणि विचारतात हे कोण विश्वामित्राने विचार हे राजकुमार कोण आहेत दिसतायत राजकुमार विश्वामित्रांच्या उजव्या हाताला राम होते आणि डाव्या हाताला लक्ष्मण होते त्यांनी सांगितलं हा उजव्या हाताला आहे ना तो राम आहे आणि डाव्या हाताला आहे ना हा त्याचाच भाऊ लक्ष्मण आज स्वागत केलं आणि भव्य मंडप घातला होता झुमरं लावले की हंड्या लावल्या होत्या पडदे सोडलेले होते सगळीकडे राम विश्वामित्रांच्या उजव्या हाताला बसले आज घरके थकण्यापेक्षा उद्या व्यवस्थित सांगितलं उद्या व्यवस्थित कृष्ण जन्माने व्यवस्थित उद्या सांगू म्हणजे व्यवस्थित होईल आज घाई होईल रामकथेचं आकर्षण आहे माझ्याकडे ठीक आहे जय जय रघुवी राम बसले बसू देत नाही आज नको मला आकर्षण होतं व्यवस्थित चालेल मंगळाष्टक वगैरे मंगलाष्टक म्हणायची तो सगळं करायचं उद्या पाळणा म्हणायचा देवाचा पाळण्यात घालायचं सगळं घ्यायचं सगळं करायचं काही काळजी करू नका पण उद्या रामाचा विवाह आहे म्हणून आणि भगवंताचा जन्मोत्सव आहे म्हणून नटून थटून या वाटत बघते आपल्याला काही वेगळं सांगायला सगळ्यांनी या आणि कोणाला आणता येईल तरी या रामाच्या कृपेने काही ब्रह्मानंद महाराज म्हणायचे तुझा बाप एवढा श्रीमंत आहे की सगळं जग जरी लोटलं ना तरी सार भाताला कमी पडतं उद्या रुक्मिणीचं स्वयंवर पुढे आणि स्वयंवर झाल्यानंतर भोजन आहे आणि भोजन झाल्यानंतर आईस्क्रीम आहे
इकडं उद्या तिथपर्यंत कथा जाईल. पुढे भगवंताची रास पंचायत येईल. उद्धवाचं पुण्यागमन अशी कथा पुढे पुढे मी आपल्याला अजून 3 दिवस 4 दिवस. 4 दिवस आजचा गेला ना. हे 4 दिवस होते. अजून 4 दिवस. 4 दिवस सांग. मी एकादश स्कंद भरपूर ऐकले. भागवताचा आत्मा एकादशी आणि नाथ महाराजांची त्याच्यावरती 18,000 ओव्यांची. जय जय भागवताची आरती आणि त्यानंतर गोपाळ कृष्णाच्या आरतीने समापन होईल. 2 सूचना आहेत. एक, सर्व लोकांनी जाताना महाप्रसाद घेऊनच जावं. आणि दुसरं म्हणजे इथे बाहेर गावावरून आलेले आहेत, शिवपुरीहून आलेले श्री शरदजी जावडेकर, सौ नीलम जावडेकर यांनाही विनंती करतो त्यांनी पण या आरतीमध्ये सम्मिलित व्हावं. तसेच दिल्लीहून आलेल्या सौ माधुरी हळवे यांनाही विनंती करतो की त्यांनी पण आरतीमध्ये सम्मिलित व्हावं. बाकी सर्व लोकांनी पण आरतीत यावं. आरतीला सुरुवात करूया. ते थोडं तरुण आहेत त्यात म्हणजे सिनियर सिटीजन आहेत पण तरुण आहेत. त्यांनी थोडंसं मदत करावी बाहेर व्यवस्थेकरता. आज थोडी गर्दी जास्त आहे.
रामदास स्वामी महाराज श्रीमद भागवत महापुराण की जय जय रघुवीर समर्थ. या संपूर्ण कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग लाईव्ह फेसबुकच्या ऐवजी युट्यूबवर झालेलं आहे. ज्या लोकांनी युट्यूबचं त्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी कृपया सबस्क्राईब करावं. आणि आता हे त्याच्यावर परमनंट राहणार आहे. फेसबुकवरती 1 महिन्यानंतर व्हॅनिश होतो, त्यामुळे आपण युट्यूबवर घेतलेलं आहे. सर्व लोकांनी कृपया नोंद घ्यावी. जय जय रघुवीर समर्थ.